नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आमचा अमृतसरमधील हा पहिलाच दिवस आहे. तर बघा सकाळ सकाळ कशी मस्ती सुरू झाली आहे या मुलांची. आणि या मस्तीपासूनच आमच्या छान अशी सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप त्यांचा पहिला दिवस आहे. खूप एक्साइटमेंट पण आहे एका नवीन ठिकाणी जाण्याची. तर आज जाणार आहोत आम्ही वाघा बॉर्डरला. खूप फेमस ठिकाण आहे हे, प्रसिद्ध. आणि तिथं आपले सैनिक, त्यांची परेडही असते आणि खूप काही आहे पाहण्यासारखं. तुमच्याबरोबर मी ते सर्व शेअर करणार आहे. चला तर मग मस्तपैकी आता आवरून घेऊया. आणि छान असं मस्तपैकी तयार होऊन आम्ही चाललो आहेत वाघा बॉर्डरकडे. आणि त्याच वाघा बॉर्डरला जाण्याआधी आम्ही मध्ये जेवण्यासाठी एका हॉटेलला थांबणार आहोत. तर त्याआधी तुम्ही पाहू शकता इथलचे अमृतसरमधील रस्ते किती छान आणि स्वच्छ सुंदर आहेत. वातावरणही किती सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. तर महाराष्ट्र राज्यही सुंदर आहे, पण प्रत्येक राज्याची गोष्ट वेगळी वेगळी असते. तर पाहू शकता तुम्ही, खूप छान असं वातावरण होतं आणि प्रवासही खूप छान चालू होता. चला तर तुम्हाला दाखवते सर्वजण कसे रेडी झाले आहेत मस्तपैकी. बघू शकता हा छोटा किती छान झेंडा घेऊन तयार झालेला आहे. आणि ह्या बाकीच्या सर्व क्यूट क्यूट मुली गालावरती तिरंगा काढल्यामुळं ह्या आणखीनच छान दिसत आहेत. चला तर मग जाऊया, आता हॉटेलला जाऊया. आधी जेवण करून घेऊया आणि मग पुढं जाऊया. तर हा व्हिडिओ मी जेवण झाल्यानंतर शूट केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, सर्वांचे जेवण झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला. सुंदर असं निसर्गाचा आनंद घेत घेत चाललेलो आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि स्वच्छ शहर आहे हे. थोड्याच वेळात आपण वाघा बॉर्डरपाशी आलेलो आहोत. तर पाहू शकता BSF असं लिहिलेलं आहे, म्हणजे इथून थोड्याच दूरवर आहे. तर बघू शकता तिथे आपण आलेलो आहोत आणि मस्त असे एन्जॉय करणार आहोत तिथे. तर चला तुमच्याबरोबर मी ते सर्व शेअर करते. तो जल्द से जल्द BSF कार्मिकों को सूचित करें। प्रधान तर आप सभी दर्शकों में से किसी भी दर्शक का कोई भी सामान गुम हो जाता है, ह्याची बॉर्डर आहे आणि या ठिकाणाला वाघा बॉर्डर असं म्हणतात. तुम्हाला सर्वांना, खूप जणांना माहीत असेल, खूप जण गेलेही असतील तिथे. आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहोत. तर पाहू शकता तुम्ही, खूप छान असा एन्जॉय सर्वांचा चालू आहे. आणि आमच्या सर्वांच्या मुली तिथे गेल्या आहेत. पहा, तुम्हाला त्या हाय करत आहेत. तर त्यांना BSF जवानांनी त्या खाली एकदम समोर बसलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना तिथे बोलवून घेतलं. आणि फर्स्ट टाईम गेलो आणि फर्स्ट टाईमच आमच्या मुलींना आपल्या भारताचा तिरंगा हाती घेण्याचं भाग्य लाभलं. तर पाहू शकता तुम्ही, इथे एवढी गर्दी होती की या गर्दीवरूनच आपल्या देशभक्तीचा अंदाजही लागतो. तर आपली देशभक्ती ही सर्व जगातच प्रसिद्ध आहे, की भारतीयांचं भारताविषयीचं प्रेम कुठेही आणि कधीही लपलेलं नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, जवान तिथलचे BSF जवानही खूप म्हणजे सपोर्टिव्ह होते. लहान मुलांना ते खूप छान प्रकारे हँडल करत होते. त्यांना सर्वांच्या हाती बघा झेंडा वगैरे देऊन त्यांच्या आनंदामध्ये तेही सहभागी होत होते. तर पाहू शकता. आणि आता आलेला आहे माझ्या मुलींचा आणि त्यांच्या मैत्रिणीचा नंबर. तर बघू शकता त्याही हाती झेंडा घेऊन एक राऊंड मारून येणार आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि त्याही खूप आनंदी होत्या की त्यांना फर्स्ट टाईम इथे आल्यानंतर हे भाग्य मिळालं की आपल्या भारताचा तिरंगा हाती घेऊन एक छान अशी त्यांनी फेरी मारली तिथे. तर बघू शकता आणखीही गर्दी वाढतच होती. इतकं सुंदर ठिकाण आहे. तुम्ही पण नक्की अमृतसरला गेल्यावर या ठिकाणी नक्की भेट द्या. तर आपल्या BSF जवानांचं इथे सर्व म्हणजे परेड वगैरे होते. आणि ती परेड पाहण्यासाठी खूप लांबून देशातून परदेशातूनही खूप सारे पाहुणे इथे येत असतात. आणि संध्याकाळची वेळेस ही परेड असते. संध्याकाळी 5च्या नंतर सुरू होते. तर बघू शकता. आणि देशभक्तीपर गाणे लागल्यावर तर काही विचारूच नका. आमच्या मुली आणि सर्व असं वाटलं, देशभक्तीपर गाणे लागल्यावरती कोणतंही भारतीय मूल किंवा कुणीही मोठं
स्वतःला थांबवू शकत नाही. तर पाहू शकता, हे तुम्हाला या व्हिडिओवरून नक्कीच कळत असेल. चला तर मग एन्जॉय करा तुम्ही हा सर्व पूर्ण व्हिडिओ. भेटूया थोड्या वेळाने. सर्व मुलींचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होता. तर तुम्ही पाहू शकता, सर्वजणी खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप खुशही आहेत. आणि आज आम्ही त्यांना थांबवलं नाही, त्यांना त्यांच्या मनाने एन्जॉय करू दिला. तर बघू शकता, असे क्षण सारखे आयुष्यात येत नसतात. ते नक्कीच आपण जगले पाहिजेत ते क्षण. तर बघू शकता तुम्ही, आता झालेली आहे परेड सुरू. तर परेडच्या आधी जी काही तयारी असते ती सर्व चालू आहे इथे. तर पाहू शकता. तर वाघा बॉर्डरला आल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं की गेटच्या एका साईडला आपल्या भारताचे जवान, BSFचे जवान परेड करतात आणि गेटच्या दुसऱ्या साईडला पाकिस्तान देशाचे जवान त्यांची परेड करतात. तर ही परेड पाहण्यासाठीच खूप लांबून लोक येतात. तर बघू शकता तुम्ही, मला जसं जमलं तसं मी शूट केलेलं आहे. आणि मग परेड संपल्यानंतर हे काही फोटो क्लिक केले आहेत. म्हणजे खूप सारे फोटो क्लिक केले आहेत आम्ही. आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर पाहू शकता, मैत्रिणींबरोबर, फॅमिलीबरोबर आणि सर्व मुलींचेही फोटो. तर हा आमचा पूर्ण ग्रुपचा फोटो आहे. तर एवढा मोठा ग्रुप आम्ही याला ट्रिपला आलेलो आहोत. आणि ह्या आहेत आमच्या क्यूट मुली. तर त्यांनी ते गालावर तिरंगाचं चित्र काढल्यामुळे ते आणखीनच छान दिसत आहेत. तर बघू शकता. आणि खूप सारे असे फोटो क्लिक केले. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ठिकाणी.